मॅडम असे 3 आणि तुम्ही याच्या अगोदरपासून पूर्वतयारी खूप चांगली केलेली आहे तुम्ही, ते आपण पुढे कार्यक्रमच घेऊ. तर जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्यांचे वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयांच्या अवघ्या 9व्या वर्षी स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभरासी लढली. स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभरासी लढली. नाही ती भीती चढायला ती गंभीर मावळी. नाही ती भीती चढायला ती गंभीर मावळी. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा आज 3 जानेवारी आपल्या क्रांतीज्योती यांची जयंती साजरी करीत आहोत. आज सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसेविका होत्या. तीच सावित्री आज जगाची शिलेदार. तीच सावित्री आज जगाची शिलेदार. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे लक्ष्मीबाई यांनी खंडोजी नेवसे पाटील यांना कन्यारत्न प्राप्त झाली. त्यांनी तिचे नाव सावित्री ठेवले. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लावली. बहु सोसले ते कष्ट नाही जिद्दी सोडली. स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभरासी लढली. बहु सोसले ते कष्ट नाही जिद्दी सोडली. स्त्रियांच्या मुक्तीसाठी जन्मभरासी लढली. कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लावली. फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलीत धावली. मला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. कागबाई 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 नगबाई नगबाई नगबाई. का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अहो बाजाराला जायचं, कशाची खरेदी करायची? कशाची? अहो मंडळी, डाळ तांदूळ आणि भाजीपाला, साबण कपडे चपला, काय बरं लागतं आपल्या संसाराला? मग ते समजा घेऊन ये की त्यात अवघड काय? म्हणजे समाजाला शिकवण्यासाठी, कारण मुलीबाळींना घराच्या बाहेर पडायलाच मनाई होती. तुमच्यासारख्या मुली तर घराच्या बाहेर पडूच शकत नव्हत्या, कारण त्या 10-11 वर्षामध्ये मुलींचे लग्न व्हायचे, सासरी जायच्या, आणि सासरी काही लाड केले जायचे नाही, दुनियाभरची कामं लावली जायची. ती करणार तुला वेळच भेटणार नाही तो विचार करायला. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिरावांकडून शिक्षणाचे धडे घेतले. स्वतः शिकल्या, लिहायला वाचायला शिकल्या, प्रॉपर शिक्षिका बनल्या, आणि मग मात्र मुलींच्या शिक्षणाचं खरकट अशा प्रकारचं काम सुरू केलं. शाळा काढणं सोपं नव्हतं. पुण्याच्या भिडेवाड्यात जी शाळा काढली असं तुम्ही म्हणताय ना, तो भिडेवाडा जबरदस्त ब्राह्मणांचं प्राबल्य असणारा एरिया आहे, आणि सगळ्यात जास्त या ब्राह्मणांनीच महिलांवर मर्यादा घातलेल्या होत्या. या ब्राह्मण समाजानेच आपल्या समाजावर मर्यादा घातलेल्या होत्या, आणि हे सगळं असताना सुद्धा त्याला विरोध पत्करून भिडेवाड्यात शाळा काढली. 6 मुली शिकायला होत्या, फक्त 6. एवढं मोठं पुणे आणि मुलींची संख्या फक्त 6. पण तिथूनच सुरुवात केली. विखारी नजरेने तर बघायचे, पण त्याच्यापेक्षा ते त्यांचं जे बोलणं होतं, त्यांचं जे वागणं होतं, ते आपण सहन करून जायचं फक्त शाळेमध्ये, फक्त त्या 6 मुलींना शिकवण्यासाठी. म्हणतात त्या थंड पाण्यात, भिडेवाड्यात थंड पाण्याने आंघोळ करावी लागायची, स्वतःचं शरीर साफ करावं लागायचं, नवीन आणलेलं लुगडं नेसायचं आणि पुरींना शिकवायचं. पुन्हा संध्याकाळी जाताना तोच जो सगळा जो त्रास होता तो सहन करायचा. एवढ्या विपरीत परिस्थितीत स्वतःसाठी नाही, फक्त समाजासाठी त्यांनी काम केलं. पुढे मात्र हा प्रकार वाढत गेला. जी भिडेवाड्यातली शाळा होती, अशा अनेक शाळांची स्थापना झाली. अशा समाजामध्ये अनेक शिक्षिका तयार झाल्या. त्यांनी शिकवलेल्या मुली पुढे शिक्षिका बनल्या, आणि मग खऱ्या अर्थाने समाजाने शिकायला सुरुवात केली.
हे जे सगळं कार्य चाललेलं होतं हे इंग्रजांनी पण पाहिलं आणि इंग्रजांनी मग मुलींच्या शिक्षणासाठी तशी व्यवस्था केली, तसा कायदा केला आणि मग खऱ्या अर्थाने मुलींसाठी शाळा चालू झाल्या. मग मुलं मुली एकत्र शिक्षण घ्यायला बंदी. ठीक आहे, मग मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढल्या. पुढे कायदे झाले, शिक्षणाची पद्धत बदलली, अनेक विचारवंत तयार झाले आणि मग या सगळ्या गोष्टी घडल्या. मग आपण ते इतिहासामध्ये शोधतो, ताराबाई शिंदे असतील, आनंदीबाई रानडे असतील, त्या सगळ्या ज्या महिला होत्या त्या शिकल्या, मग शिकून सवरून पुढे गेल्या. परंतु त्या